चोकाक उदगाव भरपाई प्रश्नी आजपासून 10 गावात साखळी उपोषण। आज तमदलगे येथे होणार सुरुवात। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव पर्यंतच्या 10 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत। शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे हरकती नोंदवल्या आहेत। या हरकतीवर सुनावणी होण्यापूर्वीच जमिनीच्या मोजणी सुरू केल्या आहेत। शिवाय चौपट भरपाई व उदगाव बायपासवरून महामार्ग यासह अन्य मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। असं असताना प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय किसान संघाच्या वतीनं आज मंगळवारी तमदलगे तालुका शिरोळ या साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे। नमस्कार, मी चेतन खुंद्रे, भारतीय किसान संघ शिरोळ तालुका उपाध्यक्ष। नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी जी भूसंपादन प्रक्रिया चालू आहे ती अतिशय अन्यायकारक पद्धतीने चालू आहे। डिसेंबर 2023ला जे राजपत्र निघालं त्या राजपत्रानुसार आम्ही जो या भूसंपादन प्रक्रियेमधील अलाइनमेंटच्या त्रुटी असतील किंवा मिळणारा मोबदला असेल या संदर्भात जो शासन स्तरावर व केंद्रीय पातळीवर जो पाठपुरावा केला तो पाठपुरावा करत असताना देखील आज 2025च्या जानेवारीमध्ये नव्यानं राजपत्र प्रसिद्ध करून हरकती मागवल्या राजपत्रावर आणि त्या हरकतीवर सुनावणी न घेताच मोजणी प्रक्रिया चालू करणं असेल किंवा प्राधिकरण विभाग पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी अन्यायकारक पद्धतीने भूसंपादित करत आहे। या मध्ये ज्या अलाइनमेंटमधील त्रुटी आहेत त्या अलाइनमेंटच्या त्रुटीमुळं उदगाव असेल, उमळवाड असेल, तमदलगे असेल, निमशिरगाव असेल या भागातील ज्या जमिनी जाणार आहेत त्या अतिशय बागायती आणि चांगल्या जमिनी जाणार आहेत। उदगाव उमळवाड भागातील जो नव्यानं अलाइनमेंटमुळं जो भराव टाकून ब्रिज होणार आहे त्या भराव टाकून झालेल्या ब्रिजमुळं दानोळीसह पंचक्रोशीतील जे गावं आहेत ते पाण्याखाली जातील पूर परिस्थितीमध्ये। या सर्वावर आम्ही 1 वर्ष झाला आवाज उठवत असताना देखील नव्यानं राजपत्र प्रसिद्ध करून शेतकऱ्याला वेठीस धरण्याचं काम या शासनामार्फत केलं जात आहे व प्राधिकरणामार्फत केलं जात आहे। या सर्वाचा विरोध म्हणून उद्या दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी तमदलगे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण 10 गावचे शेतकरी मिळून आम्ही करत आहोत। तरी शासनानं याची दखल घेणं काळाची गरज आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।